बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना जो दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं, तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हा कारखाना विकल्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की गोपीनाथ मुंडेंनी शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभारलेला कारखाना त्यांच्या मुलींना खाजगीकरणाच्या नावाखाली विकला आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. वैद्यनाथ साखर कारखाना परळी वैजनाथ येथे आहे. 1990च्या दशकात गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना उभा केला. उद्देश होतं स्थानिक शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य दर आणि रोजगार मिळावा. कारखाना महाराष्ट्रातील मराठवाड्यातील महत्त्वाचा सहकार उद्योग मानला होता. गेल्या काही वर्षात कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता. कर्जबाजारपणा, थकबाकी आणि उत्पादन घटल्याने कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत होता. यानंतर कारखाना खाजगी गुंतवणूकदाराला विकण्यात आला, असा आरोप आहे. पंकजा मुंडेंच्या विरोधकांनी म्हटलं आहे की कारखाना विकून त्यांनी आपल्या वडिलांच्या वारसावर पाणी फिरवलं आहे. हा शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा एक प्रकार आहे. वैद्यनाथ कारखाना हा 132 कोटीला विकल्याचा आरोप होतोय. हा आरोप कुलदीप करपे हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते आहेत यांनी केला आहे. कारखाना जेव्हा कागदपत्रे देण्याची वेळ आली तेव्हा त्यावर पंकजा मुंडे, वाल्मिक कराड अशा 19 जणांच्या सह्या आहेत. अनेक नेत्यांकडून म्हटलं जात आहे की कारखाना अत्यंत कमी भावात विकला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं की कारखाना चालवण्यासाठी मोठं भांडवल लागत होतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणूनच व्यवस्थापन हक्क हस्तांतरित करण्यात आले आहे. विक्री नव्हे तर तो पुनर्जीविताचा प्रयत्न आहे. त्या म्हणाल्या, "मी वडिलांच्या नावावर कलंक येऊ देणार नाही. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे. हे प्रकरण केवळ आर्थिक नाहीये तर राजकीय आहे." पंकजा मुंडे भाजपमध्ये असल्या तरी गेल्या काही वर्षात त्या पक्षापासून दूर असल्याचं चित्र अनेकदा दिसलं आहे. विरोधकांचा दावा भाजपच्या दबावाखाली आणि आर्थिक संकटामुळे पंकजा यांनी कारखाना विकला असेल. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांचा युक्तिवाद कारखाना बंद पडला असता तर शेतकऱ्यांचं आणखी नुकसान झाले असते. काही शेतकऱ्यांनी विक्रीचा निषेध व्यक्त केला. "आम्ही मुंडे साहेबांवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती. आता त्यांच्या नावाचा कारखाना दुसऱ्याच्या हाती गेला तर काही शेतकऱ्यांचं मत जोपर्यंत कारखाना सुरू राहतो आणि पैसे वेळेवर मिळतात तोपर्यंत मालक कोण याचा फरक पडत नाही." पंकजा मुंडे यांच्यावरचा आरोप राजकीयदृष्ट्या गंभीर आहे. कारण वैद्यनाथ साखर कारखाना म्हणजे मुंडे कुटुंबाची ओळख आणि वारसा. एका बाजूला त्या म्हणतात हा निर्णय व्यवहार आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक त्याला विश्वासघात म्हणत आहेत. या प्रकरणी पुन्हा एकदा बीड आणि मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. वैद्यनाथ साखर कारखाना हा शेतकऱ्यांना अंधारात ठेवून विकला आहे, असा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर होत आहे. त्याचबरोबर कारखाना विकल्याचा निर्णय स्थगित करावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पैसे कारखान्याने द्यावे, अशी देखील शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त होत आहे. यावर पंकजा मुंडे यांनी कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. तर वैद्यनाथ साखर कारखाना याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.